आणि हा माझा पहिला व्लॉग आहे. सो माझी काही चुकी झाली तर प्लीज मला सांगा. सो आज आम्ही इथे पंढरपूरमध्ये आहोत आणि आम्ही आलो तुळशी वृंदावनमध्ये. सो मी तुम्हाला सगळं दाखवते कसं कसं आहे इथे. सो इकडे काय पिक्चर्स वगैरे आपण बघू शकतो. काही आंब्याचे झाडं, प्रत्येकाचे फोटोज मीन्स ड्रॉइंग काढलेले आहेत आणि भिंतींच्या अटॅचमध्ये आहेत. काही अभंग लिहिलेले आहेत आणि इकडे सगळे तुळशीच्या बागाच आहेत नुसते मित्रांनो. ही आहे माझी छोटी बहीण जी की तिला दात नाही आहेत. हां, आपण कंटिन्यू करू. आणि इकडे खूप वेगवेगळे आणि एकदम इंटरेस्टिंग पिक्चर्स लावलेले आहेत. इकडे साईडला काही वॉशरूम्स प्लस इथे ग्रीनरी खूपच आहे. आणि नंतर तिकडे एक रिव्हर साईड आहे. सॉरी फ्रेंड्स, आपण कंटिन्यू करू शकतो. एकदम मस्त ग्रीनरी आहे आणि याच्या स्पेशलिटीमध्ये एक विठ्ठलाचा मोठा स्टॅच्यू आहे. इकडे आपण बघू शकतो. इकडे इट इज अ व्हेरी व्हेरी बिगेस्ट रिव्हर गाईज. सगळ्यात मोठा रिव्हर हा आहे. समुद्र, काही खाली पाट्या. इकडे सीड्या आहेत, काय आहे? सीड्या, पायऱ्या. हां, पायऱ्या. ओके. आणि एकदम हिरव्या हिरव्या ग्रीनरीज, बागा. इकडे कंटिन्यू करू शकतो आपण. इकडे काही संतांची मूर्त्या बसवल्यात. आणि नाईट टाइमला इथे जो ब्लॅक कलरचा आहे ना, तिथे काही लाइटिंग्स वगैरे मारलेले असतात. आपण नेक्स्ट स्टॅच्यू कंटिन्यू करूया. आणि इथे काही बोर्ड्स दिलेले आहेत. कानोपात्रा ही आहे आपली कानोपात्रा. आपला 3 नंबरचा स्टॅच्यू आहे संत सावतामाळी. आपण बघू शकता. आपण 4th वन स्टॅच्यू बघूया. श्री संत तुकाराम महाराज. आणि मिडलमध्ये एकदम मोठं ग्राउंड आहे जिथे की काय इकडं. आणि नंतर तर मित्रांनो, मी माझी फॅमिलीची ओळख करून देते. ही आहे माझी वहिनी, हे आहेत माझे पप्पा, हा आहे माझा दादा, ही आहे माझी मम्मी आणि ही आहे माझी छोटी बहीण जी की तिला दातच नाही. बघू शकता तिचे दात. इथे खूपच फुलं वगैरे फुललेले आहेत आणि तुळशीचा बाग आहे. तुम्हाला तर माहितीच असेल, मी आत्ताच सांगितलं. हा गुलाबाचे काही फुलं जी की त्याला फुलंच नाही आले.
आणि ते हा एक टँक आहे जिथे सगळे पाणी पुरवठा केलं जातं सगळ्या झाडांना. पुढे आपण कंटिन्यू करू शकतो. खूपच मोठे मोठे तुळशी. आणि मेन स्पेशालिटी म्हणजे जिथे की काही नावं आहेत जसे की आय लव तुळशी वृंदावन. फाईन मित्रांनो, आपण इकडे कंटिन्यू करू शकतो. आणि तुम्हाला मी 2 नंबरला स्टॅच्यू दाखवलं जे की ती सत्यभामाच बोलली ना. हां, तीच वाटतं, मला नाव आठवत नाही आता. आपण कंटिन्यू करू शकतो. आपण पहिल्यांदा स्टॅच्यू बघितला. अगं हो ना बाई. मेन म्हणजे मित्रांनो इथे जास्त तुळशी आहेत म्हणून यांना तुळशी वृंदावन नाव दिलं आहे. आणि सगळे संत पण आहेत इथे. आणि नंतरचा स्टॅच्यू आहे एक, आपण बघू शकतो. मी पण नाव नाही बघितलं. बघ पहिला आपण स्टॅच्यू बघून घेऊ शकतो. त्याच्यानंतर श्री संत जनाबाई. ओके, जनाबाई. आणि हे आहेत जनाबाई. आणि हे वेगळा प्रकार आहे तुळशींचा, ज्याला की वेगळे फुलं आलेत आणि त्याच्यावरती नाव दिलं आहे रामतुळस. या तुळशींचं नाव रामतुळस आहे असं मला वाटतंय, पण आहे की नाही माहीत नाही. तर मित्रांनो दुसरा आहे श्री संत एकनाथ. यांची सगळ्यांची म्हणजे जे बोर्ड आहेत ना मित्रांनो, यांची सगळ्यांची माहिती दिली आहे. यांचं जन्मापासून काय काय झालं, कधी जन्मले ते. तर हे असे आहे संत एकनाथ. तर इथून कंटिन्यू करू शकतो आपण. ही बॅक साईड आहे जी की सनसेट व्ह्यू आपण बघू शकतो. आणि मला ही जागा खूपच आवडली जी की इथे सगळी ग्रीनरी. आणि समोरच नदी आहे चंद्रभागा. आणि इकडे सगळे मोठे मोठे झाड. आणि हे आहे सगळ्यात मोठा स्टॅच्यू असं बघू शकता. मित्रांनो मला तर असं वाटतं इथे ना स्विमिंग पूलच आहे की काय, फक्त पाणी सोडायला पाहिजे. पण जे की तसं नाही आहे. वाव, लाईट पण पडली, काय सुविधा आहेत. वाव, इथे पण पडले. फाईन. आणि असं आहे आपलं स्टॅच्यू. इथे काही कार्विंग केलेली आहे. इथून बघू शकता. तर मित्रांनो इथे पण पाठीमागून काही कार्विंग केलेली आहे. पुढे बघू शकतो आपण. हे बॅक साईड तो दरवाजा आहे. वाव, जायचं का आतमध्ये. ही आहे पाठण. आणि सगळे संत जसं की संत नरहरी सोनार. संत नरहरी सोनार. हे संत त्यांचं नाव नाही, ते बी संतच. असं बघू शकतो आपण. वाव, टेलरिंग नाही, नावी केस कापतायत. वाव, आमचे पण कापून द्या. इंडियन पार्लर. प्रिव्हियस काळामधलं जे की असं चंद्रभागेची नदी जी की आता इथे आहे. पण तेव्हाच्या काळात आता जेव्हा दिंडी भरते तेव्हा असं होतं. आपण जवळून बघू शकतो वारीच्या वेळेस. मित्रांनो ही पूर्ण पेंटिंग केलेली आहे. आणि इकडे आहे सगळ्यात मोठी नदी असं बघू शकता. तर मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे मी तुम्हाला तिकिटांचं सांगते. आपण बघू शकता तिकिटांचं म्हटलं तर मित्रांनो जे मोठे माणसं आहेत त्यांचं 15 रुपये एका व्यक्तीचं तिकीट आहे. आणि जे छोटे मुले जसे की आमच्यासारखे त्यांना 10 रुपये तिकीट आहे पर. प्रत्येकाचं 10 रुपये आहे. हा तुळशी वृंदावन तुम्हाला कधी जमलं तर प्लीज या जागेला व्हिजिट द्या. एकदम भारी ग्रीनरीज, तुळशी
खूप चांगली आणि मेन स्पेशालिटी म्हणजे साईडनी रिव्हर दिसतो दाखवलं प्लस हा मोठा स्टॅच्यू. विठ्ठल आहे. अजून मित्रांनो अजून खूप खूप चित्र आहेत. छोट्या मुलांसाठी खूप चांगलं आहे बघायला. हे दामाजी पंत, ही आहे कानोपात्रा ही आहे. आणि हे संत तुकाराम महाराज. एकदम भारी कार्विंग केलेली आहे मित्रांनो. जेव्हा तुकाराम वैकुंठाला जात होता तेव्हाचा हे आहे असं. आणि नंतरचे चित्र काय शिवाजी महाराज, हा चोखोमेळा. आणि हा संत चौथा माळी. इथे बघण्यासारखं खूप काही आहे मित्रांनो. ही सगळी पेंटिंग केलेली आहे भिंतींवरती. साईडने कंपाऊंड्स दिलेले जे की आपण आतमध्ये नको जायला म्हणून. अरे नाही वेगळंच आहे. अच्छा इकडून जाऊ शकतो आपण आतमध्ये. हे संत एकनाथ. बघू शकतो. इकडे आतमध्ये जाऊ शकतो पण माझ्याकडे एक नवीन टेक्निक आहे जे की याच्या खालून घुसायचं आणि मग जायचं आतमध्ये. आणि ही आहे स्टार्टिंग आपलं एंडिंग. आणि हाच मेन गेट आहे जे की एंट्री तिकीट नसल्याशिवाय एंट्री देतात. ही असं आहे आपली स्टार्टिंग गेटची. साईडला काही गाड्या वगैरे फिरायला छोट्या मुलांना. मित्रांनो इकडे पण एक रोड आहे. ज्यांना चालायला आवडतं त्यांना इकडे चालायला जाऊ शकतो. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.